शिक्षकांना लाचार करू नका, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, शिक्षकांना लाचार करू नका, आमची मागणी पूर्ण करा, आमची मागणी पूर्ण करा, आमची मागणी पूर्ण करा। मालेगाव येथील कैलासवासी लक्ष्मणराव रामनाथ काबरा प्राथमिक विद्यामंदिरात सन 2012 पासून आजतागायत बोगस शिक्षक भरती, सेवाज्येष्ठता डावलणे आणि कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप उपशिक्षक प्रशांत जगन्नाथ सोनवणे यांनी केला आहे। या प्रकरणी न्यायासाठी त्यांनी दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, मालेगाव येथे धाक मोर्चा व बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे। प्रशांत सोनवणे यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार ते सन 2012 पासून या विद्यामंदिरात विनाअनुदानित तुकडीवर उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत। सन 2017 पासून माझी सेवाज्येष्ठता डावलून कनिष्ठ शिक्षकांकडून जास्त रक्कम घेऊन त्यांना अनुदानित तुकडीवर मान्यता देण्यात आली। याविरोधात आवाज उठवला असता सन 2021 पासून कोणतीही कायदेशीर चौकशी न करता किंवा पत्रव्यवहार न करता त्यांना शाळेतून निलंबित करण्यात आले व वर्गावर शिकवू न देता गेटजवळ बसवून ठेवण्यात आले। तसेच संस्थेचे सचिव गोविंद नारायण तोतला यांनी सेवाज्येष्ठतेनुसार मान्यता देण्यासाठी 20 लाख रुपयांची मागणी केली होती, त्यापैकी 17 लाख रुपये त्यांना व 1.5 लाख रुपये तत्कालीन मुख्याध्यापकांना देण्यात आले। याशिवाय किनो एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष रईससर यांना विनाअनुदानित तुकडीच्या मान्यतेसाठी 2 लाख रुपये दिले असल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे। दिलेल्या रकमेची मागणी केली असता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना जीवे मारण्याच्या व खोट्या पोलीस गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा दावाही अर्जात केला आहे। सोनवणे यांनी माननीय उच्च न्यायालय आणि माननीय पीठासीन अधिकारी ट्रिब्युनल, नाशिक येथे याचिका दाखल केली असून ही केस मागे घेण्यासाठी व राजीनाम्यासाठी त्यांच्यावर वारंवार दबाव आणला जात आहे। या प्रकरणी सन 2017 ते 2023 दरम्यान झालेल्या शिक्षक भरतीची, सन 2012 ते 2020 दरम्यानच्या शालेय पोषण आहारातील गैरव्यवहाराची आणि सन 2012 ते आजपर्यंत झालेल्या बेकायदेशीर बोगस शिक्षक भरतीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व अन्यायग्रस्त शिक्षकाला न्याय द्यावा, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत। लोकशाही धाक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत असून या निवेदनाच्या प्रती माननीय तहसीलदार, माननीय अप्पर जिल्हाधिकारी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि पोलीस निरीक्षक, तालुका मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन यांना पाठवण्यात आल्या आहेत। या तक्रार अर्जावर प्रशांत सोनवणे यांच्यासह बबिश माळू, प्रेमा गांगुर्डे, नीलमताई अगरवाल, आशाताई जाधव, संतोष ठाकरे, राजू पवार, राजगोपाल राठी, राजेंद्र मंधने, शंकर माऊली शिंदे, रवींद्र पवार, भाऊसाहेब इंगळे आणि भरतजी साफडिया यांच्या स्वाक्षऱ्या व पाठिंबा आहे। आज मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशांत सोनजे नावाच्या शिक्षक बांधवाने आंदोलन सुरू केलेलं आहे। या आंदोलनाला लोकशाही धडक मोर्चाचा पाठिंबा आहे। तसेच यांची मागणी अशी आहे की सन 2017 व 2023 मध्ये शिक्षक भरतीची सखोल चौकशी करण्यात यावी। सन 2012 मध्ये आजपर्यंत झालेल्या कथित बेकायदेशीर शिक्षक भरतीची सखोल चौकशी व्हावी। तसेच 2012 ते 2020 या कालावधीत शालेय पोषण आहाराच्या आतापर्यंत झालेल्या संबंधित आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यात यावी। यासाठी काबरा शाळेत प्राथमिक विद्यामंदिरचे शिक्षक प्रशांत सोनजे यांच्यावर जो अन्याय झालेला आहे, आपल्याला न्याय मिळावा यासाठी ते आज मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेले आहे। या आंदोलनाला प्रहार दिव्य क्रांती संघटनेचे राजू पवार, तसेच संतोष ठाकरे आणि आमच्या नीलमताई, प्रेमा जाजू मॅडम, आशाताई तसेच रोई भाऊ मारू यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। नमस्कार, मी प्रशांत जगन्नाथ सोनजे, लयकरा काबरा विद्यालय प्राथमिक शिक्षक म्हणून कामाला आहे। 2012 पासून मी कामाला आहे। विनाअनुदानितवरून तत्व काम करत होतो, परंतु माझी सेवाज्येष्ठता दरवर्षी ते डावलत होते। मी त्यांच्याकडे मागणी केली, साहेब मला आता अनुदानितमध्ये घ्या, परंतु ते म्हणे पैशांची मागणी जास्त करत होते। पण माझ्यापेक्षा जास्त पैसा देणारे व्यक्ती शिक्षक त्यांच्याकडनं पैसे घेऊन मला वारंवार ते डावलत होते। तर 2021 मला स्वतःहून त्यांनी बोलवलं की बाबा तुला मी हे देतो, परंतु मी 19 लाख रुपये त्यांना दिलेले, पण ते माझ्याकडे जास्तीचे पैसे मागणी करत होते। पण मी 5 लाख रुपये दिले, पण हेमराज जयभाऊ निकम यांनी 7 लाख रुपये दिले आणि वाढीव पैसे दिल्यामुळे मला त्यांनी डावललं। परंतु मला मानसिक ताण देऊन मानसिक शारीरिक ताण त्यांनी खूप दिला आणि मला खूप छळ केला। मला गेटवर त्यांनी बसून ठेवलं। त्यात माझ्यावर अनेक प्रकारचे आरोप लावले, बेकायदेशीर आरोप लावले। तर त्यांनी कुठल्याही आरोपाला
भरपूर आरोप लावले, पण त्यांनी कुठलीही चौकशी न करता तर त्यांनी मला मेमो दिले व आपण ते आरोप अक्षम्य कृत्य केले बुवा असं. त्यांनी माझी चौकशी केलं न करता बुवा त्यांनी फक्त मनमानी करून मला त्यांनी हजर करून घेतलं नाही. आणि गोविंद तोतला असं व्यक्ती माणूस आहे की याला पैशांशिवाय पुढं काहीच नाही. त्याला म्हणजे आणि त्याचा म्हणजे थर्ड लेवलचा कॅटेगरीचा व्यक्ती आहे. तुमची मागणी काय? माझी मागणी आहे मला सिनियरिटी प्रमाणे मला शाळेत हजर करून घ्यावे आणि माझे दिलेले पैसे व्याजासहित मला मिळावे. तसेच संजय जीभाऊ शिंदे आणि गोविंद तोतला यांच्यावर फौजदारी गुन्हा व्हावा ही माझी मागणी.